नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे। आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी आशा करते। एकदा एका जंगलात एक हरिणी बाळाला जन्म देणार असते, पण ती ज्या ठिकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो। एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो। सगळ्या बाजूने दिसणाऱ्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते। तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो, वाघ जोरात झेप घेतो आणि तितक्यात वीज चमकते। त्या शिकाऱ्याचं लक्ष वेधलं जातं आणि ती गोळी त्या वाघाला लागते। वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरू होतो, त्यामुळे वणवाही विझतो आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानशा हरणाला जन्म देते। माणसाचं आयुष्य हे असंच असतं, त्याच्या हातात काहीच नसतं, आपण फक्त प्यादी असतो त्या पटावरचे। करता करविता असतो तो ईश्वर। एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही। मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच। कर्माचा सिद्धांत हा किती खरा असला तरी शेक्सपियरचं एक वाक्य खूप काही सांगून जातं। Behind every misfortune there is a crime, but behind every crime there is a misfortune. आयुष्य हे असंच असतं, कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं, दोन्ही एकाच रथाची चाकं। कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच। समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्या क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल। 40 घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं 6 महिन्यांचं बाळ 30 तासानंतरही तसेच छान हसत खेळत सापडतं। त्याला त्या ढिगाऱ्यातही कुशीत घेणारं कोण असतं। नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते, तिला दरीत ढकलणारं असतं कोण। वारा की ड्रायव्हर, की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल। एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो, पण तो त्या दिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो, त्यामुळे तो वाचतो। ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल। त्या हरणीच्या बाळाचा जन्म होताना अचानक वीज का चमकली कोण सांगेल। कोण सांगेल कोण, कुणीच नाही। हे असंच असतं, भक्तीने रुजवलेलं, प्रेमाने सावरलेलं, आसक्तीने बुडवलेलं, कर्माच्या चक्रात अडकलेलं, ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य। मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो। दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात। किती दिवसांचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते। नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका, कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका। तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे। कुणी किती महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही। स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस। देवाने तुमच्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।